निर्यात बंदी उठवल्यानंतर सुद्धा आता कांद्याचा वांदा मात्र सुरूच आहे। 400हून अधिक कांद्याचे कंटेनर हे नाशिकच्या जेएनपीटी मध्ये अडकून पडल्यानं शेतकऱ्यांना हा मोठा फटका मानला जातोय। जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचं सुद्धा कळतंय। अधिसूचनेमध्ये स्पष्टता नसल्यामुळे वेबसाईट अपडेट व्हायला उशीर होतोय आणि नाशिकच्या जानोरीतील 150 ते पावणे 200 कंटेनर हे जेएनपीटी बाहेर असल्याचा अंदाज आहे। कंटेनर खोलंबल्यामुळे जहाजाचं भाडं देखील वाया गेलंय। आज आणि उद्यापर्यंत परिस्थिती सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याचा वांदा हा सुरूच आहे आणि या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडनं। अभिजित, आपण पाहतोय फक्त निर्यात बंदी उठवली, आता कुठे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं वाटत होतं, मात्र आता 400हून अधिक कांद्याचे कंटेनर तर जेएनपीटी मध्ये अडकून पडलेले आहेत। तर कांद्याची निर्यात बंदी हटवून जवळपास 4 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र 4 दिवसानंतर देखील जेएनपीटी बंदराचं जी वेबसाईट आहे ती अपडेट झालेली नव्हती आणि त्यामुळे निर्यातीबाबत जो कर केंद्राकडून कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेला आहे 40%, त्याबाबत स्पष्टता होऊ शकत नव्हती आणि त्यामुळे जवळपास 400हून अधिक कंटेनर जे आहे ते मुंबईत बंदराबाहेर खोळंबलेले पाहायला मिळत आहेत। अगदी 4 दिवसानंतर म्हणजे काल मंगळवारी दुपारनंतर आता ही वेबसाईट जी आहे ती अपडेट करण्यात आलेली आहे आणि निर्यातीची प्रक्रिया हळूहळू आता सुरू करण्यात आलेली आहे। मात्र जो खोळंबा मागच्या 4 दिवसात झालेला आहे त्यामुळे शेकडो कंटेनर त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। निर्यातीची घोषणा झाल्यानंतर अनेक निर्यातदारांनी तातडीने आपले कंटेनर जे आहे ते मुंबईला पाठवलेले होते आणि त्या ठिकाणी ते जहाजातून परदेशात वेगवेगळ्या देशात पाठवले जाणार होते। मात्र 4 दिवस खोळंबा झाल्यानं या जहाजांचं भाडं देखील वाया गेलेलं आहे आणि त्याचा फटका देखील कांद्याच्या या सगळ्या याला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट बंद झाल्यामुळे गोंधळ उडाल्याचं पाहतोय।